प्रोडक्शन वाढवायचं असेल, त्याला आपली टीम वाढवायची असेल किंवा मार्केट्स वाढवायचे असतील, ते वाढवत असताना काय काळजी घ्यायला हवी, आपण आज त्याच्यावर बोलूया. केपेबिलिटी आणि कॅपॅसिटी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला आपले जे रिसोर्सेस आहेत आपल्याकडे, विशेष करून आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आपलं मॅनपॉवर, तर आपण काय स्पीडच्या ग्रोथला हाताळू शकतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या डोमेनच्या रिलेटेड, आपल्या इंडस्ट्रीच्या रिलेटेड, आपल्या कोरच्या आसपास डायव्हर्सिफाय कसं करायचं ह्याच्यावर आपण थोडं बोलू. 100%. पण त्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची आहे की ॲज अन एंटरप्रेन्योर तुम्हाला पॅट पटवता आली पाहिजे. पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके. जर तुमचा पॅट 2 डिजिट मध्ये असला तर मी सुद्धा इन्व्हेस्टर आहे, मला इन्व्हेस्ट करायला आवडेल. पैसा आला किंवा प्रॉफिट आला किंवा फंड मिळाला तर ते त्यांच्या मनातलं एक सुप्त काहीतरी इच्छा असते की मला रिसॉर्ट करायचं आहे, मला रेस्टॉरंट बनवायचं आहे, मला एक मूवी प्रोड्यूस करायचं आहे, अँड देन दे से वी आर डायव्हर्सिफिकेशन, बट इट ऍक्च्युअली डिस्ट्रॅक्शन. आणि ग्रोथ होत असताना अशी जर चूक झाली तर ती डिझास्टर होते. राईट. तर ह्या डिस्ट्रॅक्शन पासून कसं फोकस करायला हवा. जे पण डायव्हर्सिफिकेशन तुम्ही करता त्या डायव्हर्सिफिकेशनचा फायदा तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसला कसा घडू शकतो किंवा कसा असू शकतो याचं गणित मांडणं महत्वाचं आहे. पिक्चर बनवणं चुकीचं नाही, पण फक्त पिक्चर बनवलं तर तुम्ही बरंच काहीतरी दावावर लावलेलं, म्हणजे यू हॅव इन्व्हेस्टेड अ लॉट ऑफ मनी ज्याचा तुमच्या एक्झिस्टिंग कामाशी काही संबंध नाही. उद्योग वाढवताना बरेच चॅलेंजेस येतात, पण उद्योग वाढत असताना जेव्हा आपण स्केल करतो एखादं बिझनेस, तेव्हा इतकी ग्रोथ असते की त्या स्केलिंग ते हँडल होत नाही स्केलिंग, आणि स्केल करत असताना बिझनेसमध्ये चॅलेंजेस होतात. बऱ्याचदा बिझनेसेस लॉस होतात कारण त्यांच्याकडे सेल नाही आहे म्हणून होत नाहीत, पण खूप काम आलं आणि त्याच्यामुळे काही डिसिजन चुकले आणि स्केलिंग करत असताना काही रॉंग डिसिजन झाले आणि त्या जास्त बिझनेसमुळे बिझनेस बंद पडला. अशा काही केसेस आपण बघितलेल्या आहेत. तर जसं ग्रोथ जशी महत्त्वाची आहे त्याबरोबर स्केल करत असताना ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे आपला प्रोडक्शन वाढवायचं असेल किंवा आपल्याला आपली टीम वाढवायची असेल किंवा मार्केट्स वाढवायचे असतील, ते वाढवत असताना काय काळजी घ्यायला हवी, आपण आज त्याच्यावर बोलूया. केपेबिलिटी आणि कॅपॅसिटी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला आपले जे रिसोर्सेस आहेत आपल्याकडे, विशेष करून आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आपलं मॅनपॉवर, तर आपण काय स्पीडच्या ग्रोथला हाताळू शकतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचं 200 सीटरचं रेस्टॉरंट आहे आणि 20,000 लोक जर आली तर सत्यानाश, म्हणजे ते पॉसिबलच नाही हँडल करणं. तर बिझनेस सुद्धा त्याच्या ग्रोथचं प्रमाण लॉजिकल असणं फार गरजेचं आहे आणि सगळं काय अवलंबून असतं आपल्या केपेबिलिटी आणि कॅपॅसिटीवर. जर आपण उगाच जर जास्ती डेअरिंग करायला गेलो, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्या कंपनीज फंडेड होतात ना त्याच्यातनं 70-80% लोक कोलॅप्स होतात. कारण पैसा आल्यामुळे त्यांची केपेबिलिटी वाढली नाही, पण त्यांनी एक्सपान्शन वाढवायचा प्रयत्न केला आणि सगळे पैसे घालवले. सो इट इज व्हेरी डेंजरस की तुम्ही फास्ट ग्रोथ हँडल करणं फार कठीण गोष्ट आहे, अनलेस तुमच्याकडे एवढी भरभक्कम टीम असली पाहिजे ज्यांनी तुमच्या स्पीड ऑफ ग्रोथला मॅच करता आला पाहिजे. तर इट ऑल डिपेंड्स ऑन दॅट फाउंडर, ऑन दॅट एंटरप्रेन्योर की तो काय स्पीडच्या ग्रोथला पचवू शकतो. अदरवाईज ते पॉसिबल नाही आहे. आता शिवाजी महाराजांनी पण एक साथ 10 किल्ले अटॅक नाही केले ना. एक किल्ला अटॅक केला, कब्जा केला, नंतर त्याच्यामध्ये सिस्टम्स आणि प्रोसिजर्स बसवले, नंतर दुसऱ्या किल्ल्याकडे गेले. इट वॉज नॉट इन अ हॅप हॅझर्ड वे. सिमिलरली बिझनेस ग्रोथ म्हणजे काय? अक्वायरिंग मोर कस्टमर्स आणि अक्वायरिंग न्यू मार्केट्स. तर हे करण्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित तुमची केपेबिलिटी आणि कॅपॅसिटी अगोदर वाढवून त्याच्यानंतर नाही केलं ना, देन इट इज अ डेंजरस स्टोरी. माझे एकदम जवळचे मित्र आहेत, दे आर one of the pioneers of the security business, digital electronic security in the country. त्यांची कंपनी IPO ला गेली, लिस्ट झाली, भरपूर पैसा आला आणि तो भरपूर पैसा घेऊन ते दुबईमध्ये बिझनेस एस्टॅब्लिश करायला गेले आणि भरपूर लॉस करून आले. म्हणजे शून्यपासून केलेला बिझनेस त्याने एका उंचाईवर घेऊन गेले आणि तिकडनं जे आपटले ते आजपर्यंत परत आलेच नाही. म्हणजे दे आर नॉट इन एक्झिस्टन्स. इट्स कम्प्लिटली फिनिश्ड. म्हणजे एक लिस्टेड कंपनी बरोबर जर असं होऊ शकतं, आणि भरपूर अशा लिस्टेड कंपनीज आहेत ज्यांच्या बरोबर हे घडलंय, जर असं होऊ शकतं तर वी आर एंटरप्रेन्योर्स. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड की तुम्ही काय स्पीडच्या ग्रोथला पचवू शकता. ग्रोथ इम्पॉर्टंट आहे, ग्रोथ गरजेची आहे,
आणि ही ग्रोथ तुम्ही करत जाऊ शकता इन द राईट प्रपोर्शन. मी देखील करोडो रुपये गमावले आहेत, करोडो रुपये. म्हणजे एखाद्या एंटरप्रेनरवर जर मी पैसे लावले आणि जर त्या एंटरप्रेनरला जी आम्ही ग्रोथ जनरेट करू शकलो, जर ती ग्रोथ पचवता आली नाही तर आमचे पैसे गेले. तर मी पण ह्याच्यामध्ये अनुभवी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक म्हण आहे ना, जहाँ ना पोचे रवी वहाँ पोचे कवी और जहाँ ना पोचे कवी वहाँ पोचे अनुभवी. तर मी माझ्या अनुभवातनं बोलतोय. ग्रेट. तर यू हॅव टू अंडरस्टँड की कोणाची किती क्षमता आहे. म्हणजे बरेच असे एंटरप्रेनर्स असतात जे स्प्रिंट लावू शकतात, 100 मीटरची रेस जिंकू शकतात, ते मॅरेथॉन नाही जिंकू शकतात. बऱ्याच वेळेला आपण अशी चूक करतो की आपण स्प्रिंटमध्ये चॅम्पियन आहोत आणि आपण चाललोय मॅरेथॉन जिंकायला. मग हरणंच आहे, आपल्याला हरावंच लागेल. तर यू हॅव टू रिअली बी व्हेरी कॉशियस. तुमचे निर्णय योग्य असणं गरजेचं आहे. बरेच लोक काय करतात, ग्रोथ करण्यासाठी कोलॅबरेट करतात आणि ती ग्रोथ फार मोठी असते. आता टोयोटा बरोबर किर्लोस्करांनी कोलॅबरेशन केलं. जर किर्लोस्करनी टोयोटासारखी फॅक्टरी बांधायची भानगड केली असती तर कदाचित घर देखील विकलं गेलं असतं. त्यांनी कोलॅबरेट केल्यामुळे काय झालं, ती मोठी ताकद यांच्याबरोबर जुडली. म्हणजे दॅट कंपनी इज मच लार्जर दॅन दिस कंपनी, परंतु इट वॉज अ कोलॅबरेशन. तर कोलॅबरेशनच्या मार्फत तुम्ही फार मोठा बिझनेस घडवू शकता, पण ते कोलॅबरेशन असणं गरजेचं आहे. स्वतःच्या ताकदीवर आपण किती वाढलं पाहिजे. इट इज लाईक गोइंग टू द जिम. म्हणजे जर मी किती किलोचं डंबल उचलू शकतो याचं प्रमाण मी मिसमॅच केलं तर मला इंजरी होणार आहे, 100% इंजरी होणार आहे. तर बिझनेसमध्ये पण ती इंजरी होऊच शकते ना. तर यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस आणि केअरफुल. दुसरी गोष्ट, ॲज एंटरप्रेनर्स वी नीड टू हॅव गायडन्स इन बिझनेस. आपल्याला मेंटॉर्स असणं कंपल्सरी आहे. इट इज नॉट अ चॉईस. एक मेंटॉर असलाच पाहिजे जो आपल्याला कानमंत्र देऊ शकतो की जे तुम्हाला करायचं आणि जे तुम्हाला घडवायचं आहे ते किती शक्य आहे आणि कधी शक्य आहे आणि कसं शक्य आहे. जर तुम्ही नाही केलं ना तर तुमचा अपघात इज गॅरंटेड. तर हॅव मेंटॉर्स, टेक कोचिंग, कीप एज्युकेटिंग युअर सेल्फ आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढची पावलं उचला. ग्रेट. जसं म्हटलं जातं की ग्रोथ करत असताना पहिल्या वर्षी आपण टॉप लाईनला फोकस करायचा, म्हणजे यू ग्रो द बिझनेस. आणि सेकंड इयर डोंट इन्क्रीज द टॉप लाईन अगेन, नाव इन्क्रीज द बॉटम लाईन. येस. एका सायकलमध्ये आपण टॉप लाईन वाढवायची आणि नंतर तो टॉप लाईनमध्ये आलेला बिझनेस स्ट्रक्चर करून बॉटम लाईन सेटल करायची आणि नंतर तुम्ही पुढच्या वर्षी परत टॉप लाईन करा. सो इन्स्टेड ऑफ गोईंग टू अ रेकलेस ग्रोथ, आपण प्रत्येक पोझिशनला स्टेबल होत पुढे ग्रोथ होणं जाणं गरजेचं आहे. दॅट इज वन. सेकंडली, जेव्हा बिझनेस वाढतो ना तेव्हा डायव्हर्सिफिकेशन टेम्पटेशन खूप येतात, आणि दॅट इज द मेजर चॅलेंज ऑफ स्केलिंग प्रॉब्लेम्स. तर कुठे डायव्हर्सिफाय करावं आणि आपल्या डोमेनच्या रिलेटेड, आपल्या इंडस्ट्रीच्या रिलेटेड, आपल्या कोरच्या आसपास डायव्हर्सिफाय कसं करायचं, ह्याच्यावर आपण थोडं बोलू. 100%. पण त्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची आहे की ॲज अन एंटरप्रेनर तुम्हाला पॅट पटवता आली पाहिजे. पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके. जर तुमचा पॅट 2 डिजिटमध्ये असला तर मी सुद्धा इन्व्हेस्टर आहे, मला इन्व्हेस्ट करायला आवडेल. तर पॅट जर पटवता आलं ना आणि पॅटवर जर फोकस असला ना तर स्केलेबिलिटी ऑफ पॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्केलेबिलिटी ऑफ ओव्हरऑल रेव्हेन्यू. त्याला पण महत्व आहेच, पण प्रॉफिट आफ्टर टॅक्स इज द ओनली सच्चाई ऑफ बिझनेस. हे पटवता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, उद्योजक म्हणून जर तुम्हाला फॉरवर्ड इंटिग्रेशन करता आलं आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन करता आलं तर अतिउत्तम. कारण मग ते डायव्हर्सिफिकेशन झालं, परंतु या डायव्हर्सिफिकेशनमध्ये तुमचे पैसे लागतात आणि तुमचं एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा देखील वापर होतो. तर यू नीड टू गेट इन टू फॉरवर्ड डायव्हर्सिफिकेशन आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन. हे जर तुम्ही केलं ना तर इट इज फॅन्टॅस्टिक. तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढते, तुमचा मार्केट साईज वाढतो, तुमचा कस्टमर बेस वाढतो, तुमचं टोटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढतो आणि इट इज गुड इन द राईट डायरेक्शन. बरोबर आहे. याच्यामध्ये तुमचा पॅट देखील वाढेल. फॉर एक्झाम्पल, आपण त्या कंपनीबद्दल बोलत होतो जे मिठाई बनवतात. तर मी तुम्हाला सांगितलं की ते मिठाईची प्रक्रिया आहे ते आउटसोर्स करतायत. तर लेट देम आउटसोर्स टू वन ऑफ माय इन्व्हेस्टेड कंपनी. पाटील काकी नावाचा जो माझा ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत, तर त्यांच्या फॅक्टरीमध्ये जर त्या ब्रँडनी क्रिएट केलं तर त्यांना बिझनेस प्रॉफिट मिळेल, म्हणजे पाटील काकींना प्रॉफिट मिळेल आणि त्या दुसऱ्या ब्रँडला देखील
चांगल्या व्हॅल्यूमध्ये त्याचं सामग्री मिळू शकते. Correct. तर इट इज अ विन विन सिच्युएशन. तर याला पण आपण म्हणतो बॅकवर्ड इंटिग्रेशन, फॉरवर्ड इंटिग्रेशन. जर असं आपल्याला करता आलं तर अतिउत्तम. डायव्हर्सिफिकेशन इज इम्पॉर्टंट, पण जर ते आपल्याला फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करता आलं इन द फॉर्म ऑफ युअर ग्रोथ स्पेस, इट विल बी फॅब्युलस. आणि तेच आपल्याला करता येणं आलं पाहिजे. जर ते करू शकलो आपण तर अतिउत्तम. आता वी आर इन्व्हेस्टिंग इन अ ज्वेलरी ब्रँड, ऑनलाईन ज्वेलरी ब्रँड. तर हा ऑलरेडी एक ज्वेलर आहे, माझा 35 वर्ष जुना मित्र आहे, ज्वेलर आहे. त्याची जे 2 मुलं आहेत ना, दे आर सुपरबली डायनॅमिक, इंटरनॅशनल शिक्षण घेऊन आलेले आहेत. तर त्यांना लक्झरी माहिती आहे, डिझाईन्स माहिती आहे, टेक्नॉलॉजीबद्दल नॉलेज आहे, ऑनलाईनचं महत्त्व माहिती आहे. आता त्यांना पाहिजे कोणतरी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जो त्यांना कस्टमर ॲक्विजिशन करण्यासाठी मदत करू शकतो. तर ते मी करू शकतो, तर ते मी करतोय. तर वी आर लॉन्चिंग अ ऑनलाईन ज्वेलरी ब्रँड व्हेरी सून. खरं सोनं, नॉट आर्टिफिशियल ज्वेलरी, खरं सोनं विथ लॅब ग्रोन डायमंड्स. करेक्ट. तर दिस पीपल, हे लोक ऑफलाईन दुकान होतं मागचे 45 वर्ष, आता ते ऑनलाईनमध्ये येत आहेत. पण ते काय करतायत, हे कोलॅबरेट करतायत. कारण जर तुम्ही हे गोष्ट अनुभव न घेता, न कोलॅबरेट करता जर तुम्ही असा नवीन काहीतरी क्षेत्र चालू करायचा प्रयत्न केलात तर कमवलेला पैसा तुम्ही गमावून बसणार. तर कोलॅबरेशन इज ऑल्सो अनदर गुड वे टू ग्रो बिझनेस. सुगंध लोक नावाचा एक ब्रँड आहे, अगरबत्ती, इन्सेन्स स्टिक्स, धूप या टाईपचे प्रोडक्ट्स विकतात. तर सुगंध लोकच्या कंपनीमध्ये आता वी हॅव बिकम को इन्व्हेस्टर्स. तर वी आर क्रिएटिंग द मार्केट, दे आर क्रिएटिंग द प्रोडक्ट. आमच्याकडे मार्केट क्रिएट करण्याची एक्सपर्टीज आहे, त्यांच्याकडे प्रोडक्ट क्रिएट करण्याची एक्सपर्टीज आहे. कारण 80 वर्षापासून ती कंपनी फक्त हेच प्रोडक्ट बनवते. सो दे हॅव अचीव्ड एक्सलन्स इन प्रोडक्शन, बट दे हॅव नॉट अचीव्ड एक्सलन्स इन मार्केट क्रिएशन फॉर अ ब्रँड. दॅट वी नो. कारण आम्ही वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये आम्ही मार्केट क्रिएट केलेलं आहे. सो वी हॅव कोलॅबरेटेड वेअर बॅकएंड इज टेकन केअर बाय समबडी. ते त्याला मॅन्युफॅक्चरिंगला आम्ही बॅकएंड म्हणतो आणि कस्टमर ॲक्विजिशनला आम्ही फ्रंट एंड म्हणतो. तर फ्रंट एंडची आमची एक्सपर्टीज आहे, ते आम्ही लावतोय, आणि बॅक एंडची त्यांची एक्सपर्टीज आहे, ते लावत आहेत. 80,000 फुटाची फॅक्टरी आहे 2 एकरच्या जमिनीमध्ये, बँगलोरच्या मध्ये. म्हणजे बँगलोरच्या दादरमध्ये 2 एकरमध्ये फॅक्टरी आहे. टू अंडरस्टँड क्लिअरली. तर दिस इज कोलॅबरेशन. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस अत्यंत मोठा बनवू शकता. तर इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी की मी माझ्या स्वतःच्या टीम बरोबरच, माझ्याच एम्प्लॉईज बरोबर, माझ्याच इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर वाढू शकतो. तसेही तुम्ही वाढू शकता, पण हे जे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲबनॉर्मल स्पीड मिळू शकते फॉर ग्रोथ बाय कोलॅबरेटिंग. सो दॅट इज ऑल्सो अनदर वे ऑफ स्केलिंग अँड ग्रोईंग अप. सो लाईक यू राईटली सेड मगाशी, की आपल्याकडे जेव्हा स्टार्टअप्सला फंड केला जातो तर ते खूप फंडेड स्टार्टअप्स बंद होतात. कारण अर्लियर दे आर वर्किंग, दे आर फोकस टू वन डायरेक्शन, एका डायरेक्शनला ते फोकस असतात. पण पैसा आल्यानंतर ना त्यांना स्केल खूप करावासा वाटतो, आणि स्केल तो मॅनेज होत नाही आणि त्याच्यामुळे क्लोज होतात. दॅट इज वन. पण बरेचसे डायव्हर्सिफिकेशन ना हे खरं तर डिस्ट्रॅक्शन होतात. इन्स्टेड ऑफ डायव्हर्सिफाईंग दे गेट डिस्ट्रॅक्टेड. म्हणजे बरेच असे उद्योजक मी बघितलेत की पैसा आला किंवा प्रॉफिट आला किंवा फंड मिळाला तर ते त्यांच्या मनातलं एक सुप्त काहीतरी इच्छा असते की मला रिसॉर्ट करायचं आहे, मला रेस्टॉरंट बनवायचं आहे, मला एक मूवी प्रोड्यूस करायचं आहे, अँड देन दे से वी आर डायव्हर्सिफिकेशन, बट इट ॲक्च्युअली डिस्ट्रॅक्शन. आणि ग्रोथ होत असताना अशी जर चूक झाली तर ती डिझास्टर होते, राईट? तर ह्या डिस्ट्रॅक्शन पासून कसं फोकस करायला हवा? जे पण डायव्हर्सिफिकेशन तुम्ही करता त्या डायव्हर्सिफिकेशनचा फायदा तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसला कसा घडू शकतो किंवा कसा असू शकतो याचं गणित मांडणं महत्वाचं आहे. पिक्चर बनवणं चुकीचं नाही आहे, पण फक्त पिक्चर बनवलं तर तुम्ही बरंच काहीतरी दावावर लावलेलं, म्हणजे यू हॅव इन्व्हेस्टेड अ लॉट ऑफ मनी ज्याचा तुमच्या एक्झिस्टिंग कामाशी काही संबंध नाही. आता फॉर एक्झाम्पल माझा एक असा बिझनेस आहे जिथे आम्ही कॉन्टेंट युट्यूबवर मॉनिटाईज करतो, बरोबर आहे. वी आर चॅम्पियन्स ऑफ मॉनिटायझिंग कॉन्टेंट ऑन युट्यूब. एंटरटेनमेंट कॉन्टेंट म्हणजे वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, मूवीज, सॉंग्स, म्युझिक या गोष्टींना आम्ही मॉनिटाईज करतो. तर आता मला मायक्रो ड्रामाज बनवायचे. मायक्रो ड्रामा काय असतात? 2 मिनिटाचा एक एपिसोड, 60 ते 90 मिनिटाचा एक शो. त्याला सिरीजच्या ठिकाणी आम्ही त्याला म्हणतो शो. तर 2 मिनिटाचा एक एपिसोड, असे 60 एपिसोड, आणि प्रत्येक 2 मिनिटाच्या एपिसोडमध्ये काहीतरी ड्रॅमॅटिक असतं. म्हणजे इट इज अ हुक फॉर यू टू सी द नेक्स्ट एपिसोड, बरोबर आहे. तर हुक क्रिएट करत जावं लागतं. तर मग मी काय करणार आता? तर माझं सांते स्पा कुझिन नावाचं रेस्टॉरंट आहे. तर सांते स्पा कुझिनला मध्ये ठेवून मी एक काहीतरी रोमॅन्टिक थ्रिलर शूट करणार आहे, 60 एपिसोड्स. रोमॅन्टिक थ्रिलर म्हणजे ते झालं इंडिपेंडंट कॉन्टेंट ज्याच्या मार्फत आम्ही मॉनिटाईज करून ते पैसे कमवूच, आणि त्याच्याच बरोबर सांते स्पा कुझिनचा अजून ब्रँडिंग होईल. म्हणजे
फॉर एव्हर परपेच्युअली फ्री जाहिरात. जेवढी लोक जिथे पण पूर्ण जगभरात जेवढी लोक तो रोमॅन्टिक थ्रिलर बघणार तर त्याच्यामध्ये सेट जो लागलेला तो सांतेस पाकुजींचा आहे. तर सांतेस पाकुजींना ब्रँडिंग मिळणार. तर कहीं पे निगाहे कहीं पे निशाना हे माझी टॅगलाईन आहे. तर असं आम्ही घडवतोय. आता आम्ही वॉटर स्टोरेज टँक्स बनवतोय. तर एका वॉटर स्टोरेज टँकचा वापर आपण एका मायक्रो ड्रामामध्ये कसा घडवू शकतो ते एका स्क्रिप्ट रायटरला मी एंगेज करणार आणि तशी स्टोरी लिहिणार. सांगायचं तात्पर्य म्हणजे डायव्हर्सिफिकेशन करा, पण त्या डायव्हर्सिफिकेशनला आपल्या बिझनेसशी निगडीत ठेवा. कुठे ना कुठे आपल्या एक्झिस्टिंग बिझनेसला त्याचा फायदा झाला पाहिजे. रेस्टॉरंट बिझनेस इज अ व्हेरी टफ बिझनेस, नॉट व्हेरी इझी, बिकॉज तो पीपल डिपेंडेंट आहे. एनी बिझनेस विच इज पीपल डिपेंडेंट इज ऑलवेज अ टफ बिझनेस. कारण रोज तुम्हाला तोच परफॉर्मन्स द्यावा लागतो त्याच लोकांकडनं. तर हे मेंटेन करणं कठीण आहे. तर त्या रेस्टॉरंटच्या बिझनेसचा मला अनेक पद्धतीने एवढा फायदा असतो की रेस्टॉरंट इज वन बिझनेस बट इट इज बेनिफिटिंग ऑल माय अदर बिझनेसेस. समजला का तुम्ही? इट्स अ गुड सोशल करन्सी टू ऑपरेट द रेस्टॉरंट. तर फक्त रेस्टॉरंटच्या इन्कमवर मी अवलंबून नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जे पण डायव्हर्सिफाय करता त्याचा फायदा तुमच्या एक्झिस्टिंग इकोसिस्टीमला झालाच पाहिजे. तरच तुम्ही ते डायव्हर्सिफिकेशन करा. अदरवाईज अवॉइड द डायव्हर्सिफिकेशन. प्रयत्न करून अवॉइड करा. आणि असंही होतं अनेक वेळेला की डायव्हर्सिफिकेशनचा फायदा कधी कधी असा होतो की त्या नवीन बिझनेसमधला जो फायदा आहे ना तो तुमच्या जुन्या बिझनेसपेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. फॉर एक्झाम्पल सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड हे माझा प्रायमरी बिझनेस होता, शिक्षणाचा धंदा. 2004-2005 साली मी रिअल एस्टेट डेव्हलपर झालो. तर रिअल एस्टेट डेव्हलपमेंटचा जो मुनाफा होता तो माझ्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या मुनाफ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. तर असंही घडू शकतं. माझा एक मित्र आहे, तो वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स इन्स्टॉल करतो. त्याचा 1,500 कोटीचा टर्नओव्हर आहे त्या धंद्यामध्ये. आणि त्याने एक नवीन धंदा सुरू केला मजबुरीमध्ये, सोलार इन्स्टॉलेशनचा, सोलार पॉवर इन्स्टॉलेशनचा. तो धंदा त्याचा 2,000 कोटीचा आहे. म्हणजे जो त्याचा मूळ धंदा होता तो त्याचा नवीन धंद्यापेक्षा छोटा आहे. 3500 कोटीचा ग्रुप टर्नओव्हर आहे, ज्याच्यामध्ये 2,000 कोटी नवीन बिझनेसमधनं आलाय, 1,500 कोटी जुन्या बिझनेसमधनं आलेला आहे. आणि तुम्ही जे म्हणालात ना की बरेच इन्व्हेस्टेड बिझनेसेस फेल होतात कारण ते इन्व्हेस्टेड पैशाचा गैरवापर करतात. फॉर एक्झाम्पल माझा एक मित्र आहे, त्याला 265 कोटीचं इन्व्हेस्टमेंट मिळालं आणि 2 वर्षात तो बँकरप्ट झाला. का? तर 5,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस घ्यायला पाहिजे होतं, त्याने 55,000 फुटाचं ऑफिस घेतलं. एका एम्प्लॉयला 50 लाख रुपये पगार दिला पाहिजे होतं, वार्षिक 50 लाख रुपये, त्याने 3 कोटी रुपये पगार दिला. म्हणजे असे निर्णय घेतात ना लोक जेव्हा पैसा येतो तेव्हा, की त्यांना असं वाटतं की जास्ती खर्च करून आणि लवकर खर्च करून आम्हाला लवकर ग्रोथ मिळेल आणि लवकर प्रॉफिट मिळेल. पण ते तसं नसतं किंवा तसं घडत नाही. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स तसं घडत नाही. तर यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस. आणि पैसा खर्च करणं आपल्या हातात असतं, पण पैसा कमवणं हे आपल्या हातापेक्षा जास्ती डिमांड अँड सप्लायवर डिपेंड नसतं. आपल्या क्वालिटी ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसवर डिपेंड असतं. आपल्या कॉम्पिटिशन किती हुशार असतात आपल्यापेक्षा त्याच्यावर डिपेंड असतं. हे एक्सटर्नल फॅक्टर्स आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. तर तुम्हाला तुमच्या स्पीड ऑफ ग्रोथला रेग्युलेट करत राहणं फार महत्त्वाचं आहे. बिकॉज देर आर अ लॉट ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स विच हॅव टू बी कॅल्क्युलेटेड. करेक्ट. एक खूप फेमस एक्झाम्पल आहे सर की एक इंडियन बिअर ब्रँड होता आणि तो खूप त्यांनी स्ट्रगल करून त्यांनी डेव्हलप केला आणि आफ्टर त्यांना चांगलं सक्सेस मिळाल्यानंतर दे डिसाइडेड टू चेंज द डिझाईन ऑफ द बॉटल. आणि त्या एका डिसिजनमध्ये इतका त्यांचा प्रॉब्लेम क्रिएट झाला की ते ज्या वेंडरवर डिपेंड करत होते तो वेंडर बॅकआउट झाला, समथिंग लाईक दॅट, अँड द होल ब्रँड हॅज टू बी क्लोज्ड. म्हणजे ती अख्खी कंपनी बंद पडली. सो सक्सेसफुली ग्रो करताना पण तुम्हाला जर असं मॅनेज नाही करता आलं एखादं वेंडर किंवा एनी पॅरामीटर दॅट इज आउटसाइड युअर कंट्रोल, म्हणजे आपल्या हातामध्ये नाही आहे, त्या गोष्टीमुळे पण आपला अख्खा बिझनेस बंद पडू शकतो. तर ह्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. आयडिएशन, व्हॅलिडेशन. आपण जे निर्णय घेतोय ना ते योग्य लोकांबरोबर चर्चा करणं महत्वाचं आहे. आपण जेव्हा ओपिनियन म्हणतो ना, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, जे आपण मेडिकल टर्म्समध्ये किंवा लिगल टर्म्स मध्ये म्हणतो ना, किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आपण जे विचार करतोय त्याचं जर योग्य व्हॅलिडेशन नाही मिळालं ना तर नाही केलं पाहिजे. कारण आपल्यापेक्षा अनुभवी लोक असतात ना या दुनियामध्ये, हमेशा असतात, नेहमी होते आणि नेहमी असणार. तर त्यांच्याबरोबर चर्चा विमर्श करून त्याच्यानंतरच पुढचा पाऊल तुम्ही उचलला पाहिजे.
जो अनुभवी व्यक्ती असतो ना त्याचा अनुभव ऐकून घेणं महत्वाचं आहे. Yes. उगाचच आपल्याला काय वाटलं आणि आपण केलं आणि ते घडवायचा प्रयत्न केला आणि आपण बुडलो, हो. अशा अनेक स्टोरीज आहेत. पण जर तुम्ही तुमच्या डिसिजन्सना आणि तुमच्या प्लॅन्सला व्हॅलिडेट करत गेलात ना तर इट विल मिटिगेट अ लॉट ऑफ रिस्क. Correct. बिझनेस इज नथिंग बट रिस्क मिटिगेशन आणि ते रिस्क नेहमी चेंज होत राहतं. तर आपल्याला आयडिएशन करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. नेटवर्किंग हेल्प्स, लोकांबरोबर ओळख ठेवणं हेल्प्स, लोकांकडनं समजून घेणं हेल्प्स, या सगळ्या गोष्टी करत जाणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पुस्तक वाचून शिकता, तुम्ही कॉन्टेंट ऐकून शिकता, तुम्ही पॉडकास्ट बघून शिकता, तुम्ही तुमच्यापेक्षा यशस्वी उद्योजकांबरोबर भेटून चर्चा करून शिकता, Yes. तुम्ही प्रवासात शिकता. तर तुम्ही शिकत राहणं महत्त्वाचं आहे. परंतु काही जरी आगळा वेगळा निर्णय असला ना तर त्याला प्लीज तुम्ही व्हॅलिडेट करून घ्या कोणाकडनं तरी आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही मार्गदर्शन घ्या. ग्रेट. आय थिंक तुमचे पण असेच काही चॅलेंजेस असतील आणि तुम्हाला जर चॅलेंजेस येत असतील ग्रोथ रिलेटेड तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. आम्ही त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि जर कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. एक फॉर्म्युला जाता जाता सांगू इच्छितो की ग्रोथला मॉनिटर करण्यासाठी तुमचं जे पॅट आहे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, ते मॉनिटर करा. तुमच्या ग्रोथ बरोबर तुमच्या पॅटमध्ये नेगेटिव्ह फरक नाही झाला पाहिजे. म्हणजे 1% पण खाली नाही उतरलं पाहिजे. जर ते 1% वाढलं दॅट मीन्स युअर डिसिजन इज अ राईट वन. मग तुम्ही हळूहळू ती ग्रोथ करत जाऊ शकता विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन युअर पॅट पर्सेंटेज, प्रॉफिट आफ्टर टॅक्स पर्सेंटेज. पॅट पटवायला हवा. पॅट पटवायला. कमेंट्समध्ये टाका तुम्हाला हा कॉन्टेंट कसा वाटला आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दल जर व्हॅलिडेशन करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला लिहू शकता आणि वी कॅन पार्टिसिपेट इन अ कॉन्व्हर्सेशन विथ यू. थँक्यू सो मच.